अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका मोटिवेशन व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या कथेला सुरुवात करते. तर आजची कथा आहे एका गरीब ब्राह्मणाची. एक गरीब ब्राह्मण होता. तो देवाची सेवा करायचा, देवावर त्याचा खूप विश्वास होता. तो भिक्षेसाठी जायचा, पण त्याला त्या दिवशी भिक्षाच मिळायची नाही. कधीतरी मुठभर तांदूळ मिळायचे, तर कधी ते पण मिळायचे नाही आणि निराश होऊन तो घरी यायचा. घरी खाणारी 4 तोंड, मुलं, बायको आणि तो असे 4 जण घरामध्ये होते. तर मुलांना सुद्धा कधी कधी उपाशी राहावं लागत असे. त्या मुलांना बघून त्याच्या डोळ्यात अश्रू यायचे. काय करावं हे त्याला कळत नव्हतं. कुठे जायचं हे त्याला समजत नव्हतं. तो एक दिवस असाच भिक्षा मागण्यासाठी गेला असता. खूप त्या दिवशी अंधार पडला. त्याला वाटलं की आता आपण एका झाडाखाली बसावं आणि थोडा वेळ आराम करावा, असं त्याच्या मनामध्ये विचार आला. तो वडाच्या झाडाखाली आराम करत होता आणि देवाला प्रार्थना करत होता की हे परमेश्वरा, मुलाचं दुःख मला बघवत नाही. माझी मुलं उपाशी आहेत, मी काय करू? पत्नी उपाशी आहे, मी त्यांना भोजन जेवण कुठून देऊ? माझ्याकडे ना पैसा आहे ना मला भिक्षा मिळाली आहे. माझ्याच नशिबात एवढं दुःख का? असा तो देवाला सारखी वारंवार प्रार्थना करत होता. त्या वडाच्या झाडावर एक यक्ष राहत होता. त्याला त्याची दया आली, कारण तो सर्व बोलणं त्या ब्राह्मणाचं ऐकत होता. त्याला दया आली आणि तो त्या ब्राह्मणाला प्रसन्न झाला. यक्षाने त्याला एक अक्षय पात्र दिलं आणि म्हणाला, हे ब्राह्मणा, हे अक्षय पात्र घे आणि तू याच्यातून तुला जे भोजन पाहिजे ते सर्व काही मिळणार आहे. पण तू या पात्राचा उपयोग फक्त तुझ्यासाठीच कर, म्हणजे लोभ म्हणून, लालच म्हणून याचा उपयोग करू नको. तो म्हणाला, ठीक आहे. आणि तो खूप प्रसन्न झाला. घरी आला. ते अक्षय पात्र बघून त्याची मुलं आनंदी झाले. बायको खूप खुश झाली की आता आपल्या घरामध्ये अन्नधान्य भरभरून राहणार आहे, असा तिच्या मनामध्ये विचार आला. पण माणूस म्हटलं की माणसाच्या मनामध्ये कधी ना कधी लालच तर येतोच. कितीही माणूस म्हटलं की मी लालच करणार नाही, तर त्याच्या मनामध्ये थोडाफार तरी लालच येतो. कारण श्रीमंत झाल्यानंतर माणूस गरिबी विसरून जातो. आपले दिवस आपण आधी कसे काढले हे विसरून जातो आणि तसंच त्या ब्राह्मणासोबत झालं. आता त्या गरीब ब्राह्मणाला वाटलं की आता आपल्याला खायला अन्न तर मिळालं आहे, तर आपल्याकडे चांगले कपडे हवे आहे, घर चांगलं हवं आहे. तर त्यांनी परत यक्षाची त्या झाडाखाली जाऊन पूजा केली, आराधना केली, प्रार्थना केली. परत ते यक्षदेव त्याला प्रसन्न झाले. त्यांनी त्याला सोन्याचा घट दिला आणि त्याला सांगितलं त्याच्यातून रोज मोहरा निघणार. तो खूप आनंदी झाला, खुश झाला आणि घरी आला. घरी आल्यानंतर त्याला भरपूर असं धन मिळालं. त्याच्यातून रोज त्याला सोन्याच्या मोहरा मिळत होत्या. त्याच्याकडे भरपूर सोनं झालं. कपडे, घर, पैसा, दागिने सर्व काही व्यवस्थित झालं. नौकर चावकर सगळं झालं. आता त्याला ती मनात भीती त्याच्या आली की आपण हे आपल्या घरातले जे 2 भांडे आहेत हे जर कोणी चोरी करून घेऊन गेलं तर. तो माणसामध्ये कमी राहायला लागला आणि हिशोबामध्ये तो जास्त गुंतला. हिशोब करायचा त्याच्या मनामध्ये भीती. त्याला शांत झोप लागायची नाही. तर असं त्याच्या आयुष्यामध्ये श्रीमंत झाल्यानंतर बदल घडला. एक दिवस गावामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यामुळे शेतामध्ये पीक झालं नाही आणि लोकांना खायला अन्न नव्हतं. पण गरीब ब्राह्मणाने काय केलं की त्यांनी फक्त ते पात्र त्याच्या पुरतच वापरलं. गरीब लोकांना जेवण त्यांनी त्या पात्रातून दिलं नाही. तर त्यांनी त्याची दारं बंद केली. तर एक दिवस स्वप्नामध्ये यक्षदेव त्याच्या स्वप्नात आले आणि त्याला रागाने म्हणाले की गावामध्ये एवढा दुष्काळ पडलेला आहे, तरीही तू फक्त ते पात्र तुझ्या पुरतच वापरतोस. बाकीच्यांना तू अन्न का देत नाहीस? तू मनाने खूप गरीब झाला आहेस. पैशांनी तू खूप श्रीमंत झालास, पण मनाने तू खूप गरीब झाला आहेस. यक्षदेव त्याला म्हणाले की तुला संपत्तीचा गर्व झाला आहे आणि तू गरिबी विसरलेला आहेस. तर दुसऱ्या दिवशी तो जागा झाल्यानंतर त्याला सर्व ते स्वप्न आठवलं आणि त्याने ते पात्र बाहेर काढलं आणि गावातील सर्व लोकांना जेवण दिलं. जसजसा तो दान करू लागला तसतसं त्याचं मन शांत झालं आणि त्याला चांगली झोप सुद्धा येऊ लागली. तर या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच शिकायला मिळतं, पैसा आपल्याला श्रीमंत बनवते पण समाधान आपल्याला मिळत नाही. आपण दान, पुण्य, प्रार्थना, जप हे करतो, याच्यातून आपल्याला मनशांती मिळते आणि शांत झोप लागते. भौतिक सुखाच्या मागे धावताना माणुसकी मात्र विसरू नका.
तर ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओमध्ये. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजची कथा इथंच थांबवते. नमस्कार.